फ्रेंड्स, तुमच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी अद्विकाला इंजेक्शन देण्यासाठी येता वॅक्सिन आहे तिचा आज, तर मी त्याच्यासाठी चाललेली आहे दवाखान्यामध्ये। विशालला थोडं आता अर्जंट लॉग इन करायचं आहे, त्याच्यामुळे तो येणार नाहीये। मनस्वी सुद्धा स्कूलला नाही गेलेली, तर मी मनस्वी आणि अद्विका आम्ही तिघीजणी चाललेलो आहोत। सो मी तुम्हाला आज अपडेट देत राहते। चला माझ्याबरोबर राहा, बघूयात। चला अद्विका चल, मनस्वी थांब, तिला पकड। चला अद्विका, कुठे जायचं? हाय कर, हाय कर। इंजेक्शन द्यायला जायचं? हो चला, से हाय। आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काही गर्दी नव्हती, एक दोनच पेशंट्स आधी होते। पहिल्यांदा तर सर्वप्रथम तिला ड्रॉप्स दिले आणि ड्रॉप दिल्यानंतर वॅक्सिन द्यायच्या वेळेस त्या सिस्टर म्हटल्या की इथे व्हिडिओ अलाउड नाहीये, तर मी काही तिथला व्हिडिओ नाही काढलेला, फक्त ड्रॉप्स देण्यापुरतेच आम्ही तिचा व्हिडिओ घेतलेला आहे। त्याच्यानंतर वॅक्सिन दिल्यानंतर ती रडली थोडीफार, बाहेर येऊन बसली तेव्हा तिचा चेहरा थोडा असा झालेला होता आणि नंतर स्वतःहूनच बाहेर येऊन उभी राहिली। वॅक्सिन तर झालं, आता आम्ही घरी चाललो। अद्विका, इंजेक्शन दुखतंय तुला? तूच केलेलं दुखतंय का? सांग बरं। अद्विका वॅक्सिन दिल्यानंतर थोडीशी रडली, त्याच्यानंतर आता काही ती रडलेली नाहीये आणि चालत चालतच बाहेर आली आहे। आणि इथे थोडी मोकळी जागा आहे, त्याच्यामुळे तिला आहे ना इथे फिरायचं। आता काय करायचं अद्विका? चला बाकीचा जो काही व्हिडिओ आहे घरी गेल्यावरती आता बाकीचा शूट करते। से बाय अद्विका। हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर आम्ही जेवण केलं। अद्विकालाही मी जेवायला घातलं, तिला मेडिसिन्स दिले, कारण तिच्या एका पायाला आणि एका हाताला इंजेक्शन दिलेलं होतं। त्याच्यामुळे त्या नर्सने सांगितलेलं की तिला आज ते दुखणार आहे आणि ती त्याच्यामुळे रडू पण शकते, फीवर पण येत होता तिला। त्याच्यानंतर मग एक पार्सल आलेलं होतं, ते पार्सल ओपन केलं, त्याच्यामध्ये अद्विकाचे क्रॉक्स आलेले होते। खूपच छान आणि मस्त असे क्रॉक्स होते, हे खूप मस्त वाटलं हे क्रॉक्स। अद्विका थोडी अशी किरकिरत होती म्हणून मी आज संध्याकाळी तिला ना पाळण्यामध्ये बसूनच जेवायला घातलं। मऊ खिचडी भात तिच्यासाठी केलेला होता, पण तिला मेडिसिन्स दिल्यामुळे तिला झोपही येत होती आणि तिचा पायही दुखत होता, म्हणून ती आज खायला सुद्धा खूप नखरे करत होती आणि किरकिरत होती। मनस्विनीही सुद्धा तिला ट्राय केलं खायचं, पण ती खातच नव्हती। आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि हो, कसा वाटला हा ब्लॉग ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आपण पुन्हा नवीन ब्लॉगसह परत लवकरच भेटूयात। बाय।